नमस्कार, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर रत्नागिरी नागपूर हा महामार्ग आणि दुसरी गोष्ट मुंबई आणि गोवा हा जो महामार्ग आहे तो एका महिन्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारची घोषणा कालच कोकणामध्ये केली होती। आणि आज पार्श्वभूमीवर मी आता आहे कोल्हापुरातल्या कोल्हापूर रत्नागिरी आणि नागपूर महामार्गावर। जर आता आपण बघितलं तर हे गेल्या अनेक वर्षांपासून हा जो कोल्हापूर आणि रत्नागिरी हा जो महामार्ग आहे तो रखडला होता। त्याचं आता कुठेतरी हे काम सुरू झालेलं आहे। मात्र जे आता एक महिन्याचा जो त्यांनी उल्लेख केलेला आहे, 1 मे पर्यंतचा जो त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एवढी तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। एकंदरीत जर बघायला गेलं तर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं रत्नागिरी नागपूर महामार्गावरचे जे सांगली फाटा ते अंकली फाटा या टप्प्यातलं जे महामार्गाचं जे काम आहे ते बऱ्यापैकी पूर्ण झालं होतं। मात्र आत्ताचं जे आपण कोल्हापुरातले हे जे काम पाहू शकतो हे मोठ्या प्रमाणात तितकं म्हणायला गेलं तर हे आता पूर्ण नाही अशा काही जो एकंदरीत जो आता सध्याची जी स्थिती आहे ते आपण पाहू शकतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर एकीकडे मुंबई गोवा महामार्ग आहे तर दुसरीकडे हा कोल्हापूर रत्नागिरी आणि नागपूर महामार्ग आहे। बहुतांश जर असं आपण विचार करायला गेला तर एकंदरीत यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आता काम जे आता चालू झालेलं आहे ते अजूनपर्यंत तितकं म्हणावं तितक्या जोर त्यांनी पकडलेला नाहीये। एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये पावसाळ्यापूर्वी हे जे काम होणं तितकं म्हणायला गेलं तर अशक्यच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।